फक्त 5च मिनिटात तयार होणारी पापडापासूनची ही रेसिपी एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर मी गॅरंटीने सांगते, लहानांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा खरंच खूप आवडेल. बाजारातून नमकीन आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यात कमी वेळामध्ये पटकन होणारी ही रेसिपी झटपट तुम्ही बनवू शकाल. चला तर मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. पण त्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर पापड तळून घ्यायचेत अगोदर. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पापड तळून घ्यायचेत. तर इथे साधारण 4 पापड मी तळून घेते. आणि तुम्हाला जर पापड तळून घ्यायचे नसतील तर पापड भाजून घेतले तरीही चालेल. एखाद्या दिवशी बघा असं काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि आपल्याकडे वेळ नसतो एवढा फारसा. त्यामुळे अगदी कमीत कमी वेळात 5च मिनिटात तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. चार 5 पापड मी तळून घेतलेले आहेत आणि ह्याचे बारीक तुकडे करायचे. एकदम कुरकुरीत पापड पटकन बारीक होतो. मस्त असा सगळा पापड बारीक करून घेतलाय. यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. एकदम चटपटीत लागलं पाहिजे तर त्यासाठी घालते चाट मसाला. नंतर पहा लाल तिखट घातलेलं आहे. घरगुती लाल तिखट होतं हे. हिरवी मिरचीचे बारीक काप करून घेतले होते. बारीक चिरलेले 2 कांदे आणि टोमॅटो सुद्धा 2 बारीक चिरून घेतलेले आहेत. चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि यामध्ये लिंबू रस घाला किंवा असं वरून लिंबू पिळलं तरीही चालेल. बघा जास्त काय सामग्री याला लागत नाही. अगदी झटपट पटकन होणारी रेसिपी आहे. तर याच्यावरून आता थोडीशी बारीक शेव घालायची. शेव घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते सगळे अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत. त्यामुळे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आणखीन एक मिक्स केल्या लगेच खायला घ्यायचं नाही. तर असंच जर बनवून तुम्ही ठेवलं तर पापड नरम होऊ शकतो. त्यामुळे बनवलं की पटकन खायला घ्या. म्हणजे एकदम कुरकुरीत कडक पापड टेस्टी पण लागतो. हल्ली मुलांना पहा कच्च्या भाज्या, कच्चा टोमॅटो, कांदा वगैरे असं खायला अजिबात आवडत नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पापडामध्ये जर घालून कांदा टोमॅटो दिला तर टेस्ट पण वाढते याची आणि मुलं पण अगदी आवडीने खातात आणि पौष्टिक पण मुलांच्या पोटामध्ये जातं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन आणि पौष्टिक बनवून खात राहा. धन्यवाद.